नमस्कार. आज आपण बघू सगळ्यांच्या आवडीचा, गुढतेचा, उत्सुकतेचा असलेला तो म्हणजे बिटकॉइन या विषयाबद्दल. आपण लॉकडाऊनमध्ये ऐकलं असेल की अनेक जण शेअर मार्केटकडे वळले, त्यात गुंतवणूक करायला लागले ह्या गोष्टी. पण त्यालाच एक उत्तम पर्याय आणि जास्त पटीने रिटर्न देणारा पर्याय म्हणून सगळेजण बिटकॉइनकडे वळतात किंवा बिटकॉइनचं नाव घेतात. पण आपल्या मनात भीती असते की बिटकॉइन सर्वसामान्यांसाठी आहे का, बिटकॉइन अधिकृत आहे का, अशा सगळ्या गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टींबद्दल पूर्ण माहिती, बिटकॉइन काय आहे, कसं काम करतं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण हे सगळं नीट बघणार आहे. पण समजा तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचीच असतील, एक प्रयोग म्हणून बघायचं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक त्याची लिंक टाकतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये, की त्याच्यात एक्झॅक्ट प्रोसेस कशी असते गुंतवणूक करण्याची, आपण सर्वसामान्य करू शकतो हे निश्चित. तर ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्समध्ये व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. फक्त एक हा व्हिडिओ बघून नीट समजून घेऊन, धोके लक्षात घेऊन, फायदा लक्षात घेऊन नंतरच तो व्हिडिओ बघा हे निश्चित. बिटकॉइन बद्दल आता आपण बघू. रिस्क है तो इश्क है हा डायलॉग असणारा स्कॅम 1992 ही वेब सिरीज सगळ्यांनी बघितली असणार. तर त्यामध्ये आपल्याला कळतं की किती मोठमोठे घोटाळे असे सर्रास सुरू असतात. तर हे कशामुळे सुरू असतात, तर हे बँका, पतपेढ्या, ह्या मोठमोठे उद्योजक, प्रसिद्ध व्यक्ती यांना खूप प्रमाणात लोन देतात, त्यांना कर्ज देतात. पण हे माणसं मात्र त्यांना कर्जाची परतफेड करत नाहीत. राजकारणी, मोठी माणसं यांचे वरदहस्त त्यांच्यावर असल्यामुळे हे होतं. मात्र आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं कर्ज कमी असलं तरी सुद्धा त्यांच्यावर प्रेशर टाकणं, मानसिक त्रास देणं, जप्ती करणं अशाच गोष्टी सुद्धा केल्या जातात. हे दुसरीकडे मात्र कसं घडतं याबद्दल शंका व्यक्त होते. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या म्हणजे मध्यवर्ती संस्था म्हणजे बँक, सरकार ह्या असल्यामुळे हे सगळं होतं. तर ह्यामध्येच लोकांची नाराजी असते, सर्वसामान्य माणसांची. ह्याच गोष्टीमध्ये आपल्याला वाटतं की नाही, हा त्यांना न्याय वेगळा आणि आपल्याला न्याय वेगळा, असं का? तर ह्या सगळ्या मध्यवर्ती संस्थांना दुसरा पर्याय म्हणून बिटकॉइनची निर्मिती त्यावेळी झाली. तर आपण हे बिटकॉइन हे नक्की काय आहे हे बघू. मध्यवर्ती संस्था म्हणजेच बँक, सरकार इत्यादी भ्रष्टाचार आणि व्यवहारातील ढवळाढवळ यामुळे आभासी चलन ही संकल्पना आली. आभासी चलन म्हणजे काय, तर क्रिप्टो करन्सी. क्रिप्टो म्हणजे आभासी, करन्सी म्हणजे चलन. बिटकॉइन हे क्रिप्टो करन्सी आहे. आपण हे क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, बिटकॉइन म्हणजे काय हे पण बघणार आहोत. जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीचा मालक इलॉन मस्क यांची जी बहुप्रतीक्षित ऑटो ड्रायव्हिंग कार आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा त्याने ही बिटकॉइन स्वीकारण्यासाठी मान्यता दिली की आम्ही बिटकॉइन व्यवहार करू. त्याच्यामुळे सगळ्यांना आश्चर्य व्यक्त झालं आणि एक खळबळ माजली सगळीकडे. आपण चलन इतिहास बघू. सर्वात सुरुवातीला जेव्हा मानवाची उत्क्रांती होत होती, तर तेव्हा व्यवहार करताना डायरेक्ट तर कुठले पैसे तर वापरत नव्हते. तर त्यावेळी सुरुवात कशाने झाली, तर वस्तू विनिमय पद्धत. म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीकडे, माझ्याकडेच धरूया, मी तांदळाचं उत्पन्न करतो, माझ्याकडे तांदूळ खूप प्रमाणात आहे, तुमच्याकडे गहू आहेत खूप प्रमाणात. तर काय करायचं की मी माझ्याकडचे तांदूळ, मला गहू पाहिजेत, तर मी सांगणार की माझे 1 किलो तांदूळ तुला देतो, तुझं 1 किलो गहू मला दे. ह्याला म्हणतात वस्तू विनिमय पद्धत. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू. पण हे वापरता वापरता लोकांना त्यातल्या जी काही मर्यादा आहेत त्या लक्षात आल्या. म्हणजे काय, तर तुम्हाला सुद्धा माझ्याकडे जी गोष्ट आहे त्याची गरज पाहिजे, मगच तुम्ही ती देणार. आता तुमच्याकडे जर तांदूळ खूप प्रमाणात असतील तर तुम्ही कशाला म्हणाल ना की हे घे तांदूळ, माझ्याकडचे तांदूळ वगैरे, हे सगळं उलट सुलट व्यवहार कशाला कराल. तरी दोन्हीकडनं गोष्टी लागत असल्यामुळे ते लोकांच्या लक्षात आलं की हे चालणार नाही. मग नंतर काय झालं, तर एखादी गोष्ट, मौल्यवान वस्तू ही चलन म्हणून वापरण्यात आली. म्हणजे जसं की मीठ, शिंपले, नंतर सोनं, धातू, हे मधल्यामध्ये करन्सी, चलन म्हणून वापरण्यात आलं. हिरोडोटस या इतिहासकाराच्या मध्ये लिडियामध्ये प्रथमच नाणी ही चलन म्हणून वापरण्यात आली. आतापर्यंत काय होतं, तर एखादी वस्तू म्हणजे मीठ वगैरे, आता त्याची जागा नाण्यांनी घेतली. त्यानंतर चीनमध्ये प्रथमच नोटांचा वापर म्हणजे कागदी चलनांचा वापर हा चलन म्हणून केला जाऊ लागला. हा सगळा झाला चलन प्रवास. आता 8 नोव्हेंबर 2016च्या या नोटाबंदीमध्ये आपल्याला एक नवीन आश्चर्य कळलं की कुठलंही चलन न वापरता आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा व्यवहार करू शकतो. कुठलीही नाणी, नोटा काहीही न वापरता व्यवहार होणं शक्य आहे हे आपल्याला या नोटाबंदीच्या काळानंतर आपल्याला कळलं. आणि ही डिजिटल करन्सीची व्याख्या अख्ख्या जगासमोर आली. पेटीएम मार्फत आपण व्यवहार करायला लागलो. हा सगळा प्रवास उलगडल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की आभासी चलन म्हणजे काय. प्रत्येक चलन वापरण्यासाठी सध्या कुठली ना कुठली तरी एक मध्यवर्ती संस्था असते. जसं की भारतात आपण जर कुठलीही नोट, नाणं घेतलं त्याच्यावर काय असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,
10-20 कुठली पण नोट घ्या, त्याच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असतं. म्हणजे काय झालं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती संस्था झाली. तर ही मध्यवर्ती संस्था असते. किंवा आपण एखाद्या कुठल्याही ऍपने डिजिटल पेमेंट केलं, गुगल पे, फोन पे यांनी आपण जर डिजिटल पेमेंट केलं, तर त्यात मध्यवर्ती संस्था कुठली असते, तर ती कंपनी, गुगल पे असेल, डिजिटल पे असेल, ही एक मध्यवर्ती संस्था येते. बँक जी कुठली आपली कनेक्टेड असेल, ज्या मार्फत व्यवहार करतोय, ती बँक मध्यवर्ती संस्था म्हणून काम करते. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कारण सगळ्या व्यवहारांवर लक्ष शेवटी कोण ठेवतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नंतर सरकार, हे इतक्या गोष्टी मध्यवर्ती संस्था म्हणून काम करत असतात. आणि डिरेक्टली म्हणा नाही तर इनडिरेक्टली म्हणा, तर हे आपल्या प्रत्येक व्यवहारामागे आपले काही ना काहीतरी पैसे किंवा कुठल्या तरी गोष्टी त्या कट करत असतात. जे ट्रान्झॅक्शन फीज वगैरे या आपल्याकडनं घेतल्या जात असतात. या सगळ्या मध्यवर्ती संस्थांच्या व्यवहारांना कंटाळून उदारमतवादी संशोधकांनी क्रिप्टो करन्सी ही संकल्पना आणली. क्रिप्टो करन्सीमध्ये काय असतं की तुमच्यावर लक्ष ठेवायला, तुम्ही व्यवहार काय करताय हे करण्यासाठी कुठलीही मध्यवर्ती संस्था नसेल अशी एक अद्भुत शोध त्यांनी लावला. तर ह्याला म्हणतात क्रिप्टो करन्सी. क्रिप्टो म्हणजे आभासी, करन्सी म्हणजे चलन, आभासी चलन. डिजिटल पेमेंट आणि क्रिप्टो करन्सी हा भाग पूर्णपणे वेगळा. कारण डिजिटल पेमेंटने जर आपण व्यवहार केला तर त्यात काय असतं, मध्यवर्ती संस्था आपण बघितल्या इतकीचे इतके असतात. मात्र आभासी चलनामध्ये अशी कुठलीही मधल्यामध्ये संस्था नसते, कारण ती करन्सीच वेगळी पडते. आता आपण ही बिटकॉइन म्हणतो ना, ही बिटकॉइन ही काय आहे तर एक क्रिप्टो करन्सी आहे. म्हणजे आपण चलन म्हटलं की भारताचं रुपये, अमेरिकेचं डॉलर असं येतं, तसं क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली बिटकॉइन हे एक चलन येतं. क्रिप्टो करन्सी हे सामान्य नाम आणि बिटकॉइन हे विशेष नाम. म्हणजे हे बिटकॉइन मग एकच आहे का, म्हणजे क्रिप्टो करन्सी ही बिटकॉइन एकच आहे का, नाही. अशा हजारो क्रिप्टो करन्सीज आज मार्केटमध्ये आहेत ऑनलाईन. म्हणजे आपण बिटकॉइन ही फेमस सगळ्यात आहेच आहे, थेटा आहे, ट्रोन आहेत, अशा अनेक क्रिप्टो करन्सीज आहेत. तर आपल्याला मात्र सगळ्यात भारी वाटते ती म्हणजे बिटकॉइन. तर बिटकॉइनची सुरुवात कशी झाली, काय झाली, हे सगळं आपण बघू. क्रिप्टो करन्सी ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही क्रिप्टोग्राफी या टेक्नॉलॉजीवर, या सॉफ्टवेअर वगैरे या कम्प्युटरच्या भागांवर ही अवलंबून आहे. आणि ती त्या क्रिप्टोग्राफीवर या सगळ्या क्रिप्टो करन्सी चालतात. बिटकॉइन हे सगळं आपण बघितल्यानंतर बिटकॉइन हा एक मजेशीर आणि अद्भुत भाग आपण बघू. मजेशीर म्हणण्यामागचं कारण असं की बिटकॉइनची निर्मिती ज्याने केली, त्या निर्मात्यापासून ते त्याचं काम, म्हणजे कसं चालती बिटकॉइन, हे खूप मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे आपण ऐकलं की आश्चर्याचे सगळे धक्केच बसत जातात, इतकी आश्चर्याची. बिटकॉइनचा निर्माता आणि बिटकॉइन विश्व, साधारण जानेवारी 2009 साली बिटकॉइनचा शोध लागला. बिटकॉइनचा शोध लागला म्हणण्यापेक्षा सतोशी नाकामोटो याने बिटकॉइनची निर्मिती केली. हा सतोशी नाकामोटो हा आहे कोण, हा प्रश्न, हा तुम्ही म्हणाल एखादी व्यक्ती असेल, पण असं नाही. बिटकॉइनचा शोध लावणारा हा सतोशी नाकामोटो ही व्यक्ती आहे की संघटना आहे की काय आहे, हे आजपर्यंत कोणालाही माहित नाही. ही झाली आश्चर्याची पहिली गोष्ट. सतोशी नाकामोटो, आता आपण धरताना तरी ही व्यक्ती आहे असं धरू, तर सतोशी नाकामोटो हा जेव्हा जगाशी संवाद साधायचा असेल किंवा आता बिटकॉइनची निर्मिती जेव्हा केली तेव्हा जगाला सांगायचं असेल की बाबा हे बघा, हे असं काम करतं, ते तसं काम करतं, तर त्यांनी कुठली पत्रकार परिषद न घेता मेलद्वारे सगळ्यांना सांगितलं आणि ही क्रिप्टो करन्सी अस्तित्वात आणली. किंवा त्याला वेगवेगळ्या संशोधनासाठी, बिटकॉइनच्या निर्मितीसाठी अनेक शास्त्रज्ञांची मदत लागली. म्हणजे त्यात फेनी वगैरे या अनेक संशोधकांचा सुद्धा सहभाग आहे. तर त्यांच्याशी सुद्धा तो संवाद साधताना हा ईमेलद्वारे करायचा, वैयक्तिक फोन किंवा कुठल्याही प्रत्यक्ष भेटीमध्ये नाही, तर तो मेलद्वारे करायचा. त्याच्यामुळे तो खरंच सतोशी नाकामोटो कोण आहे, तो कसा दिसतो, हे नाव त्याचं खरं आहे की खोट्या नावाने वापरतो, ती एक व्यक्ती आहे की ती संघटना आहे, हे कुणालाही माहित नाही. तर ही झाली सगळ्यात मस्त गंमत. बघा ना, म्हणजे एवढा मोठा शोध लावून, एवढं मोठं जगाला हादरवून, हा हादरवणारा कोण आहे हेच अजून माहित नाही. हे खूप, आणि ह्या 21व्या शतकात आपण वावरताना हे असं शक्य आहे, हे त्याहून दुसरी गोष्ट. आता आपण बोलू बिटकॉइनकडे. आपण करत असलेले हे व्यवहार बँक, सरकार यांच्याकडे असतात, त्याच्या नोंदी या बँकेकडे वगैरे असतात. बिटकॉइनच्या बाबतीत मात्र आपल्या व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी अशी कुठलीही संस्था नाही. सिंपल, कारण कुठलीही मध्यवर्ती संस्था नसणार हे आपण मगाशीच बघितलं ना. जशी बँक वगैरे असते तशी ती मध्यवर्ती संस्थाच नाही, त्याच्यामुळे तुमचे व्यवहार कुठेही नोंद केलेले नसतात. संपूर्ण लोकशाही पद्धतीने इथे काम चालतं. आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काही पैसे हे व्यवहारातील ब्रोकरला द्यावे लागतात. बँकेत सुद्धा अनेक वेळा आपल्याला असे पैसे द्यावे लागतात.
म्हणजे जसं की खातं सुरू करताना, एटीएम मध्ये कार्ड वापरताना असे प्रोसेसिंग चार्जेस वगैरे घेतले जातात. तर बिटकॉइन मध्ये मात्र अशी कुठलीही मध्यवर्ती संस्था नसल्यामुळे असे चार्जेस घेतले जात नाहीत. म्हणजे महिन्याला कट केले किंवा असं कुठलंही चालत नाही. बिटकॉइन काम कसं करतं, म्हणजे जर मध्यवर्ती संस्था नसेल, कुठलीच मध्यवर्ती संस्था नसेल, तर हे काम चालतं कसं? बिटकॉइन अशी कुठलीही कंपनी नाही की फिजिकली कुठे की इथे यांचे व्यवहार आले चेक करा वगैरे, असं नाही. तर मग नक्की काम चालतं कसं? लोकशाही पद्धतीने आपण म्हटलं, पण नक्की कसं होतं ते आपण बघू. बिटकॉइनचं काम हे एका सॉफ्टवेअर मार्फत होतं. सॉफ्टवेअर सुद्धा फ्री आहे सगळ्यांना वापरण्यासाठी. आता आपण गृहीत धरू की आपलं अकाउंट या सॉफ्टवेअरवर आहे, बिटकॉइनच्या सॉफ्टवेअरवर आपलं अकाउंट आहे. तर अकाउंट सुरू केल्यानंतर आपल्याला 2 की मिळतात, एक प्रायव्हेट की आणि दुसरी पब्लिक की. प्रायव्हेट की आणि पब्लिक की ह्या दोन्ही की ह्या अक्षर आणि अंक याचं मिश्रण करून ते एक बनलेली असते. पब्लिक की ही नावाप्रमाणेच पब्लिक म्हणजे कोणालाही कळू शकते अशी असते, आणि प्रायव्हेट की मात्र सिक्रेट असते आणि ती ठेवायची असते. जसं कुठलंही आपण फेसबुक धरू, सगळ्यांच्या आवडीचा. फेसबुकवर अकाउंट तयार करताना युजर नेम आणि पासवर्ड ह्या 2 गोष्टी असतात. इंस्टाग्रामवर युजर नेम पासवर्ड तशा ह्या गोष्टी असतात. युजर नेम म्हणजे पब्लिक की, पासवर्ड म्हणजे प्रायव्हेट की. युजर नेम सगळ्यांना कळू शकतं, पण तुमचं प्रायव्हेट की पासवर्ड कोणालाही कळू शकत नाही. प्रायव्हेट की कळली तर तो धोका, पासवर्ड जसा कळू शकतो तसा धोका इथे येतो. आणि तुम्ही जर एखादा व्यवहार केला तर तो व्यवहार करताना मग इथे कसा होतो की मी समजा तुम्हाला 1 बिटकॉइन द्यायचा ठरवला, 1 बिटकॉइन मी समजा तुम्हाला दिला, तर मग काय होतं की मी देतो कशावर, तर तुमची पब्लिक की जी असते ना, तर त्याच्यावर तो 1 बिटकॉइन मी तुम्हाला सेंड करतो माझ्या प्रायव्हेट कीवरून मात्र. कारण शेवटी ते सिक्रेट आहे ना, माझ्याकडनं व्यवहार होताना ते प्रायव्हेट कीवरनं जाणार. माझ्या प्रायव्हेट कीवरनं तुमच्या पब्लिक कीला 1 बिटकॉइन जातो, पण तुम्हाला तिथे दिसताना माझी प्रायव्हेट की न दिसता पब्लिक की दिसणार. आणि जो तुम्हाला 1 बिटकॉइन मी तुम्हाला दिलाय, तो जर तुम्हाला पुन्हा कोणाला द्यायचा असेल तर तो मात्र तुम्ही प्रायव्हेट कीने सेंड करायचा असतो. म्हणजे काय, तर पैसे दुसऱ्याला देताना, बिटकॉइन म्हणजे चलन म्हणू आपण, बिटकॉइन दुसऱ्याला देताना आपली प्रायव्हेट की वापरायची असते आणि दुसऱ्याची पब्लिक की. ओके, सिम्पल. आणि एखाद्याच्या पब्लिक कीवरून त्याचा मालक कोण आहे हे कधीही कळत नाही. इंस्टाग्राम, फेसबुक इथे कुठल्याही ह्याच्यावर तुम्ही खोट्या नावाने जरी अकाउंट ओपन केलं तरी सगळ्यांना कळतं की बाबा, म्हणजे कळू शकतं सायबरला वगैरे की हे वापरतंय कोण, काय आहे, त्याचं लोकेशन काय आहे, या सगळ्या गोष्टी. मात्र बिटकॉइन मध्ये अशी कुठलीही यंत्रणा नाही की ज्याच्या मार्फत कळू शकतं की ही पब्लिक की, ह्याचा मालक कोण आहे. त्याच्यामुळे ह्या सिक्रेसीमुळे, ह्या सगळ्या गूढतेमुळे सगळेजण या बिटकॉइन कडे वळतात. का? कारण आपल्या व्यवहार कोणालाच कळत नाही त्याच्यावर, आणि व्यवहार कुणालाच कळले नाही तर त्याच्यावर टॅक्स येतो नाही, काहीच येत नाही. सरकारचे निर्बंध नाहीत आतापर्यंत तरी, अशी सिस्टीम आहे. सरकारचे निर्बंध नाही, टॅक्स नाही, टॅक्स चुकवण्यासाठी असं वापर केला जातो. आपण बिटकॉइन म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर काय येतो, एक हिरवं कॅपिटल बी, त्याच्या वर आणि खाली 2-2 रेषा, असं बिटकॉइन म्हटलं की डोळ्यासमोर येतो. पण जर आपण मगाशी म्हटलं की तर बिटकॉइन काय, तर क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन. तर त्याच्यामुळे हे बिटकॉइनचं जे सिम्बॉल आहे ना, तर ते ऍज अ लोगो म्हणून आहे फक्त. म्हणजे मी 1 बिटकॉइन जर तुम्हाला दिला तर ते काय नाणं खरोखरच देणार नाही, ते आभासी चलन झालं. तर एक लोगो त्यांनी जर ठेवताना, सतोशी नाकामोटोने सुरुवातीला एक लोगो ठेवायचा म्हणून तो लोगो ठेवला. ओके, आपल्याला आता यामध्ये गुंतवणूक किंवा व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला करताना तुम्ही आज चेक करू शकता की गुगलवर जाऊन की एका बिटकॉइनची रुपीज मध्ये प्राइस किती आहे. आता जर मी म्हटलं तर साधारण 42,29,847.04 एका बिटकॉइनची किंमत किती आहे बघा, 42,29,847.04 इतकी एका बिटकॉइनची किंमत आहे. आणि ती संख्या, हा जो आलेख असतो हा प्रचंड वाढत्या प्रमाणात असतो करन्सीचा, क्रिप्टो करन्सीचा. तर आता मला समजा एक तुम्हाला व्यवहार करायचा किंवा गुंतवणूक करायची आहे, तर तुम्हाला एकच बिटकॉइन करायला पाहिजे असं काही नाही. एकच्या पटीतच 1 बिटकॉइन, 2 बिटकॉइन, 3 बिटकॉइन असं काही नाही. मी गुंतवणूक करताना 100, 200, 300 आपल्याला पाहिजे त्या अंकात 150, 150 वगैरे अशा ह्याच्यात सुद्धा गुंतवणूक करू शकतो. का? कारण ते आभासी चलन आहे. मी समजा 100 रुपयाची गुंतवणूक केली तर माझ्याकडे किती बिटकॉइन येणार, तर साधारण 0.000023664 बिटकॉइन येणार. हे होतं सिंपल गणित. म्हणजे आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर डायरेक्ट 42 लाख वगैरे इतकं काही करायची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य आपण करू शकतो. भारतामध्ये आता 100 रुपयापासून आपण गुंतवणूक करू शकतो, अशी सिस्टीम आहे. आपण जो दुसरा व्हिडिओ मी म्हटलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर त्याच्यात तुम्ही प्रोसेस बघू शकता.
आणि आपण केलेला हा व्यवहार, ही गुंतवणूक, ही ना सरकारला कळत ना कोणालाच. आता हे कसं काय शक्य आहे ते आपण खाली पाहू. आता आपण बघू एकूण बिटकॉइन आहेत किती आणि त्यांची निर्मिती जी आहे ती कशी होते. आपल्याला शंका येते की जर हे आभासी चलन आहे तर त्याची निर्मिती कशी होऊ शकते, बरोबर ना. शंका रास्त आहे, पण त्याची निर्मिती होते. आता आपण जसं म्हटलं की बँकांमध्ये व्यवहार केला की तो बँकांच्या लेजरमध्ये त्याची नोंद होते, म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं तर त्याच्या पासबुकमध्ये नोंद होते. आणि अशी नोंदी झाल्या की पासबुक भरतं. आपण बिटकॉइनमध्ये मात्र अशी मध्यवर्ती संस्था नसते. त्याचे जे व्यवहाराच्या नोंदी असतात ना, त्या असे अनेक कॉम्प्युटर युजर्स, बिटकॉइन युजर्स त्या नोंदी ठेवत असतात. सगळे नाही, ज्यांना इंटरेस्ट असतो असेच ठेवत असतात. आणि ते कसे ठेवतात हे आपण बघू. त्याच्यासाठी ब्लॉकचेन नावाची एक सिस्टीम आहे. ब्लॉकचेन कसं असतं, ब्लॉकचेन हे आभासी आहे. आपण पासबुक, बँकेचं पासबुक आणि ब्लॉकचेन याची तुलना करू. बिटकॉइनचा आपण जो व्यवहार करतो तो पासबुकमध्ये नोंदवला जातो. आणि जेव्हा असे अनेक व्यवहार होतात तेव्हा ते पासबुक भरतं. आणि जेव्हा ते पासबुक भरतं तेव्हा त्याची नोंद ही सगळ्या युजर्सकडे जाते आणि ते त्याच्यावर हा व्यवहार, म्हणजे त्याच्यावर एक कन्फर्मेशन देतात ते व्यवहार. तर त्याला म्हणतात ब्लॉकचेन. जेव्हा अशा ब्लॉक्स जे होतात, व्यवहारांचे ब्लॉक्स जेव्हा एकत्र होतात तर ते म्हणतात ब्लॉकचेन सिस्टीम. ही ब्लॉकचेन सिस्टीम सगळीकडे फिरते आणि व्यवहार करणारे असतात ते त्यांच्याकडे नोंदी ठेवतात. पण हे व्यवहार करणाऱ्यांना त्याच्या बदल्यात काय मिळतं, तर त्याच्या बदल्यात त्यांना नवीन बिटकॉइन्स निर्माण होतात आणि जे व्यवहार ठेवतात त्यांना ते गिफ्ट, रिवॉर्ड, भेट म्हणून हे बिटकॉइन्स मिळतात. बिटकॉइनचे व्यवहार हे आभासी पासबुकमध्ये असेच नोंदवले जातात आणि हे आभासी पासबुक जेव्हा पूर्ण भरतं तेव्हा त्याला ब्लॉकचेन म्हणतात. आणि ते व्यवहार सगळे वापरकर्ते चेक करतात आणि कन्फर्म करतात, जे आपण बघितलं. या व्यवहारांच्या नोंदी ठेवल्याबद्दल त्या वापरकर्त्याला बिटकॉइन मिळतात. असे नोंदी ठेवणारे मात्र खूप असतात, म्हणून काय प्रत्येकाला हे रिवॉर्ड्स म्हणून बिटकॉइन्स मिळतात का, तर नाही. तर त्यातल्या एकाला फक्त मिळतो. दर 10 मिनिटांनी एक जण असा असतो की ज्याला साधारण ऍव्हरेज 10 मिनिटांनी एकाला गिफ्ट मिळतं बिटकॉइन्स आणि ती निर्माण होतात. जेव्हा व्यवहाराच्या नोंदी ठेवण्यासाठी ब्लॉकचेन्स हे सगळ्या युजर्सकडे जातात तर त्याच्याबरोबर एक कोड, गणिताचं कोड हे त्या कॉम्प्युटर युजर्सकडे जातं. आणि जो हे कोड सगळ्यात पहिलं सोडवेल त्याला मिळतं बिटकॉइन्स. हे कोड सोडवायचं कोणी असतं, तुम्ही आम्ही माणसांनी नाही. कॉम्प्युटरची जी सिस्टीम आहे ना, ते कोड स्वतःच सोडवतो. आणि जो कॉम्प्युटर सगळ्यात पहिलं कोड सोडवेल तो होणार त्याचा विजय आणि त्याच्या बदल्यात त्याला मिळणार बिटकॉइन्स. आणि अशी होते बिटकॉइन्सची निर्मिती. मग आपण म्हणू की आपण पण लावू, आपलं कॉम्प्युटर सुरू ठेवू, पण असं नसतं. तर त्याच्यामध्ये कसं असतं, ज्याचा कॉम्प्युटर जास्त ताकदवान आहे तो कॉम्प्युटर ही संख्या हे बिटकॉइन्स जिंकू शकतो. आपले हे सर्वसामान्य कॉम्प्युटर्स आहेत त्याच्यामध्ये एवढी आता पॉवर राहिलेली नाही. सुरुवातीच्या काळामध्ये हे बिटकॉइन्स आपल्या सीपीयू जनरेशनवर काम सुरू होत होतं. नंतर मात्र लोकांमध्ये स्पर्धा वाढली, त्याच्यामुळे कॉम्प्युटरची पॉवर जास्त ठेवतात. सीपीयू आला, त्याच्यानंतर जीपीयू आला आणि नंतर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने लोक आपली सगळ्यात जास्त ताकद कॉम्प्युटरची वाढवून प्रयत्न करतात आणि आपण बिटकॉइन जिंकू अशी जगभरात स्पर्धा लागलेली असते. आणि ही जी स्पर्धा आहे किंवा साधारण दर 10 मिनिटांनी नवीन बिटकॉइन निर्माण होतात आणि ते बिटकॉइन एखाद्याला बक्षीस म्हणून मिळतात. तर या सगळ्या प्रोसेसला बिटकॉइन मायनिंग म्हणतात. मायनिंग म्हणजे काय, तर खाणीतनं कसं सोनं बिनं खाणीतनं काढतात, तर तसं बिटकॉइन खणणं म्हणजे बिटकॉइन मायनिंग असं याला म्हणतात. असे निर्माण होतात बिटकॉइन्स. साधारण ऍव्हरेज दर 10 मिनिटांनी निघतात. सुरुवातीला दर 10 मिनिटांनी जेव्हा हे कोड जिंकायचा तर त्याला 50 बिटकॉइन मिळायची. आता ही 12-15 बिटकॉइन्सवर ही मागे मागे संख्या येत गेली. पण आता दुसरी शंका येते की एकूण असे बिटकॉइन निघणार आहेत किती, की असंख्य, इनन्युमरेबल. तर ह्याच्यासाठी जो ज्यांनी निर्माण केले तो ग्रेट आहे म्हटलं तर ह्याच्यासाठीच ग्रेट आहे. बिटकॉइन चलन निर्माण करता सतोशी नाकामोटो म्हणतो की एकूण 21 मिलियन बिटकॉइन्स निर्माण टोटल होणार आहे. आणि हे बिटकॉइन्स निर्माण होण्याचं शेवटचं साल हे इसवी 2140 हे असणार असं सतोशी म्हणतो. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की सगळ्यांचं आकर्षण म्हणून हे बिटकॉइन का आहे. आपल्याला वाटतं की बिटकॉइनचा वापर हा फक्त काळा पैसा लपवण्यासाठी, अंमली पदार्थांचे व्यवहार करायला, अशा अनैतिक गोष्टींसाठीच केला जातो. मात्र बिटकॉइन निर्मितीच्या वेळी मात्र असा वाईट उद्देश कुठलाही नव्हता.
सुरुवातीचं उद्दिष्ट एवढंच होतं की व्यवहार हे स्वतंत्र प्रणालीनेच व्हावे. बँक, सरकार ह्यावर न राहिलेला भरोसा, मोठमोठे घोटाळे यापासून वाचण्यासाठी बिटकॉइन वापरलं जातं. बिटकॉइनमध्ये कुठलीही मध्यवर्ती संस्था नसल्यामुळे कुठलेही आपले व्यवहार तपासता येत नाहीत आणि त्यामुळे कर भरण्याचा प्रश्नच येत नाही. बिटकॉइनमध्ये व्यवहार हे अगणित संगणकात सुरक्षित असल्यामुळे ते सुद्धा पब्लिक कीने तुमच्या नावाने नाहीत. हॅकरना ते हॅक करणं सुद्धा कठीण पडतं. आता बँकांचा व्यवहार हा त्यांच्या विशिष्ट प्रणालीत असल्यामुळे तो तुलनेने हॅक करायला सोपा असतो. त्यात वन वर्ल्ड वन करन्सी ह्या संकल्पनेने सुद्धा लोकांना वेडं करून बिटकॉइनकडे आकर्षित केलं. सध्या मात्र अनैतिक गोष्टींकडेच बिटकॉइनचा वापर केला जातो हे मात्र तितकंच खरं. केलेला व्यवहार हा सरकारला कळूच शकत नाही हे माहीत असल्यामुळे बिटकॉइन हा सर्वांचा लाडका आहे. बिटकॉइनच्या ह्याच आवडीमुळे लोकांनी व्यवहार करण्यापाठोपाठ गुंतवणूक म्हणून तिकडे बघितलं. आज युवांमध्ये सुद्धा खूप प्रमाणात गुंतवणूक म्हणून बिटकॉइनकडे वळतात, कारण बिटकॉइनचा जर आलेख जर बघितला तर तो खूप प्रमाणात चढता आहे. 20 नोव्हेंबर 2017 एका बिटकॉइनची किंमत ही $8,100 इतकी होती आणि एका महिन्यात, चक्क फक्त एका महिन्यात 17 डिसेंबर 2017 $19,783 म्हणजे एका महिन्यात म्हणजे 20 नोव्हेंबरला 8,100 तर 17 डिसेंबरला $19,783 म्हणतात ना 25 दिन में पैसा डबल, इतका तशा पद्धतीत ही अचंबित वाढ झाली. आज तीच एका बिटकॉइनची किंमत 2021ला $56,027 इतकी आहे. कोरोना काळ सुरू असून सुद्धा मार्च 2020 मध्ये भारतात सुद्धा सुप्रीम कोर्टाने बिटकॉइन वापरायला परवानगी दिली. मात्र एक सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जी काही रिस्क असेल, जी काही जबाबदारी असेल ती तुमची, त्याच्यावर तुम्ही करू शकता. आज सगळ्यांचा महत्वाचा प्रश्न की बिटकॉइन मध्ये धोका आहे का, तर ते आपण आता बिटकॉइन आणि धोका याबद्दल आपण बघू. बिटकॉइनकडे आज आपण सगळेजण गुंतवणुकीच्या दृष्टीने, व्यवहार म्हणण्यापेक्षा गुंतवणुकीच्या दृष्टीने बघतो हे मात्र खरं. मात्र खरंच सुरक्षित आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. दुसऱ्या बाजूला मात्र मायक्रोसॉफ्ट, डेल, बर्गर किंग, KFC अशा मोठमोठ्या नामवंत कंपन्या जाहीररित्या बिटकॉइन व्यवहारांसाठी स्वीकारतात. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे म्हणतो, बिटकॉइन हे मृगजळ आहे, त्याच्यापासून लांबच राहा. प्रचंड अंतर्भूत मूल्य बिटकॉइनला आहे असं म्हणणं हा माझ्या दृष्टीने विनोदच आहे. मात्र ह्या उलट बिल गेट्स सांगतो, इतर चलनांपेक्षा बिटकॉइन वापरणं खूप चांगलं आहे आणि बिटकॉइन हेच उद्याचं भविष्य असणार. म्हणजे बिटकॉइन बाबत असलेली उलटसुलट मतं ही फक्त आपल्यासारख्या सर्वसामान्यांत नसून ही प्रसिद्ध मोठमोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा आहे. व्यवहार करताना बिटकॉइन मध्ये सगळ्यात जास्त हे 2 मोठे धोके असतात. बिटकॉइन चालवणारी कुठलीही कंपनी नसल्यामुळे चुकून आपली कुठे फसवणूक झाली किंवा चलन कमी जास्त झालं, सिस्टीम मध्ये अडचण निर्माण झाली तर कोणाकडेही तक्रार करू शकत नाही आपण. दुसरं म्हणजे आज वाढत चाललेला बिटकॉइनचा दर, बिटकॉइनचा हा फुगा उद्या फुटला तर, प्राइस जोरदार आपटली तर, ही दुसरी शंका आणि रास्त शंका इथे येते. बिटकॉइन बाबत आपल्याला कुठलीही गरज लागली तर आपल्या मदतीला कोणी इथे येऊ शकत नाही हे निश्चित. म्हणजे समजा तुमच्या अकाउंट मधून बिटकॉइनच्या वगैरे चुकून काही बिटकॉइन गायब झाले तर तुमच्याकडे तक्रार करण्यासाठी कोणाकडे तुम्ही दाद मागू शकणार नाही. ना सरकार त्याच्यावर काही बोलू शकत, ना कुठलीही कंपनी आहे बिटकॉइन नावाची किंवा त्यांच्याकडे गेलं, हे कुठे गेलं सांगा वगैरे असं काहीही नसल्यामुळे आपण त्याच्यात फसलो जाण्याची शक्यताही वर्तवता येते. मात्र आपल्याला जर नवीन काहीतरी शिकायचंय, काहीतरी बघायचंय तर त्यासाठी आपण बिटकॉइनचा वापर करू शकतो. एक अनुभव घेण्यासाठी किंवा रिस्क घेण्यात काही हरकत नाही असंही दुसऱ्या बाजूला आहे. आपण आपली मतं ठरवायची, सगळ्या बाजूने विचार करायचा आणि त्यातूनच व्यवहार करायचे, गुंतवणूक करायची. आणि आताच नवीन आलेल्या बातमीनुसार 3 दिवसापूर्वी सरकारने सुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांना सांगितलंय की तुमच्या ज्या बिटकॉइनचे व्यवहार आहेत ते डिस्क्लोज करायला सांगितले, ते दाखवायला सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे जर अचानक सरकारने काहीतरी सिस्टीम कडून जर निर्बंध आणले तर तो सुद्धा मोठी अडचण होऊ शकते अनेक वापरकर्त्यांपर्यंत, हे निश्चित. माझ्या परीने जेवढी माझ्याकडे माहिती होती, जेवढं मी सांगू शकत होतो ती छोटी मोठी माहिती मी तुमच्यापर्यंत दिली. काही शंका असेल तर विचारा. मला माहित नसेल, म्हणजे मला जर त्याचं उत्तर माहिती नसेल तर मी शोधेन आणि मग तुम्हाला सांगेन. तुम्हाला जर काही सजेशन किंवा काही वेगळ्या गोष्टी याबाबत सांगायच्या असतील तर त्याही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.